नमस्कार. पालखी यायचे म्हटल्यानंतर त्याच्या आधीच ह्या व्यापारी महिला असतात ना, त्या येऊन बसतात त्यांचं विकण्यासाठी. सकाळी सकाळी लवकर उठल्यानंतर पाणी गरम करून पिले. हे सकाळी सकाळी बघा, हे रात्री आल्या होत्या. यांनी सगळ्यांनी आपले आपले तंबू टाकले होते. फुलं, ही बागेतलं फुलं आहे माझ्या. छान फुलं आली होती सकाळी सकाळी पाऊस पडल्यामुळं. आणि हे फुलपाखरू आलं होतं माझ्या बागेत. इतकं सुंदर ना, खूपच जास्वंदीच्या झाडावर बसलं होतं. आणि हे बेलाचं झाड, मला बेलाचं झाड खूप आवडतं, त्याच्यामुळं मला एनर्जी मिळते. आणि बागेतली माझी छोटीशी फुलं. मग पालखी यायला लागली होती तुकाराम महाराजांची. मग मी खाली गेले होते दर्शनासाठी. सकाळी सकाळी चपात्या ती करून, थोड्याशा स्वयंपाक करून, आणि दिंड्या यायला लागल्या होत्या. आणि महाराजांची पालखी आली, दर्शन हे घेतलं. आणि आतमध्ये शाळेमध्ये गेले. हे गोल रिंगवन आहे. रिंगवन हे झालं. तास 2 तास तरी लागतं रिंगवनला पालखी आतमध्ये गेल्यानंतर शाळेत. म्हणजे वारकरी बसायला करायला. शाळा खूप मोठी आहे आमची. रिंगवन हे झाल्यानंतर मग इतकी गर्दी, खूप गर्दी झाली ती शॉपिंगसाठी बायकांची. हे नंतर भजन होतं मग मैत्रिणीच्या घरी. ते भजनाचं प्रोग्राम होता.
गाठोड गाठोड बांधा गाठोड 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 बांधा गाठोड पंढरीला जायाचं बांधा गाठोड पंढरीला जायाचं बांधा गाठोड पंढरीला जायाचं बांधा गाठोड हो माझ्या गाठोड्यात बांधलंय काय माझ्या गाठोड्यात बांधलंय काय माझ्या विठोबाची ज्ञानेश्वरी हाय माझ्या विठोबाची ज्ञानेश्वरी हाय